आता आपण पहिला फायलम बघतोय, फायलम पोरीफेरा. व्हॉट इज मीन बाय पोरीफेरा? पोरी मीन्स पोअर्स अँड फेरॉन मीन्स बियरिंग. पोअर्स बियरिंग. पोअर्स म्हणजे छिद्र. ज्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती छिद्र असतील त्यांना आपण काय करणार आहे, फायलम पोरीफेरामध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा ह्याचं आपण हॅबिटॅट बघूया, म्हणजे ते नेमकं राहतात कुठे. फर्स्ट ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे त्या ठिकाणी पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं, मोस्टली इन मराईन वॉटर और सी वॉटर म्हटलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त पोरीफेरा ह्या फायलममधले प्राणी समुद्राच्या पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये राहत असतात. सम इन फ्रेश वॉटर. सम म्हणजे काही, काही हे गोड्या पाण्यामध्ये राहत असतात. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी, जे नदी नाल्यामधलं असतं त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, आणि समुद्रामधलं जे पाणी आहे त्याला आपण मराईन वॉटर म्हणतो. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द स्पॉन्जेस. त्यांनाच आपण स्पॉन्जेससुद्धा म्हणतो. एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतो सायकॉन. आपण नंतर लास्टला आणि एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड येतो सिमेट्री. सेकंड पॉईंट आहे सिमेट्री. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सिमेट्री म्हणजे काय, सिलोम म्हणजे काय, जर्म्स लेयर्स म्हणजे काय, ऑर्गनायझेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय. तर पहिला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जर व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला हे कळेल. तर सिमेट्री मीन्स देर इज ए जनरली असिमेट्रिकल. ह्यामधले ॲनिमल कसे असतात, असिमेट्रिकल, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं त्यांचे दोन भाग होत नाहीत. दे डू नॉट सेपरेट टू टू पार्ट्स. बट फ्यू हॅव रेडियल सिमेट्री. सम किंवा फ्यू, काहीच असे आहेत, दे कॅन बी सेपरेटेड इंटू टू सेम पार्ट्स. तिसरा येतो जर्म लेयर्स. जर्म लेयर्स डिप्लोब्लास्टिक आहेत. मीन्स देर इज ए हॅविंग ओनली टू जर्म्स लेयर्स, दॅट इज एक्टोडर्म अँड एंडोडर्म. सिलोम, कॅव्हिटी, पोकळी आपण म्हणतो त्याला, इट इज अब्सेंट इन पोरीफेरा. देन नेक्स्ट फिफ्थ पॉईंट इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये आपण काय बघतो की त्याच्यामध्ये सेल्स, टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम आणि बॉडी हे आपण लेवल्स बघितलेले. तर त्याच्यामध्ये पोरीफेरामध्ये सेल्युलर लेवल मीन्स दे डू नॉट फॉर्म्स टिश्यू और ऑर्गन, they are only having the cells, so it is the cellular level. Then next point is distinguish feature. Distinguish feature म्हणजे याच्यामध्ये त्याचे पर्टिक्युलर काय फीचर्स आहेत, त्याचे पर्टिक्युलर काय कॅरेक्टर्स आहेत ते आपण इथं बघणार आहोत. तर पहिला आहे याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ कॅनल सिस्टीम. ह्या पोरीफेरा फायलममध्ये असणाऱ्या ॲनिमल्समध्ये कॅनल सिस्टीम प्रेझेंट येते. कॅनल सिस्टीम म्हणजे काय, जशी एक पाईप किंवा पाणी जाण्यासाठी जसं एक कॅनल असतं, किंवा त्या ठिकाणी मोठ्या नाल्यामधून ते परत नदीला पाणी जातं, म्हणजे ती एक कॅनल्स आहेत. तसं त्या ठिकाणी ह्यांच्यामध्ये सुद्धा हे प्राणी पाण्यामध्ये राहत असतात, आणि त्यामुळं पाण्यामध्ये जे काही न्यूट्रिशन असेल, काही फूड असेल, ते घेण्याची प्रक्रिया ही त्यांच्या त्या कॅनल सिस्टीममधून होत असते. मग ह्या कॅनल सिस्टीममध्ये नेमकं कोण कोण भाग घेत असतं, तर त्याच्यामध्ये कोणकोणते त्याच्यातल्या ऑर्गन्स येतात. तर पहिला आहे त्याच्यामध्ये ओस्टिया. त्यांच्या बॉडीवरती छोटे छोटे पोअर्स असतात. त्या बॉडीवरती असे छोटे छोटे जे पोअर्स असतात त्याला आपण ओस्टिया म्हणतो, मायन्यूट पोअर्स. आणि हे जे पोअर्स आहेत, ह्या पोअर्स थ्रू त्यांच्या बॉडीमध्ये काय होत असतं, पाणी येत असतं. आणि ते कशामधून, तर कॅनल्समधून. त्यांच्यामध्ये ज्या बारीक बारीक छोट्या पाईपसारखं स्ट्रक्चर असतं त्यांना कॅनल्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरा भाग या कॅनल सिस्टीममध्ये येतो स्पॉन्गोसिल, ज्याला आपण कॅव्हिटी म्हणतो. धीस स्पॉन्गोसिल्स
it is having a cavity and in this cavity there is a presence of choanocyte cells. त्याच्यामध्ये कोणत्या सेल्स असतात तर choanocyte cells, and these choanocyte cells are helps for the beating of flagella and passed the water. म्हणजे काय तर ह्या ज्या कोयानोसाइट सेल्स असतात बघा, ह्या हे स्पॉन्गोसिल आहे, कॅव्हिटी आहे, ह्याच्यामध्ये ह्या कोयानोसाइट सेल्स आहेत. ह्या कोयानोसाइट सेल्सच्या आतमध्ये हे फ्लॅजेल असतो, फ्लॅजेलेटेड सेल्स, त्यालाच आपण ह्या कोयानोसाइट सेल्स म्हणतो. तर ह्या कोयानोसाइट सेल्समध्ये हा जो फ्लॅजेल आहे हा बीट्स होत असतं. जेव्हा पाणी येतं तेव्हा ह्या ठिकाणी हे बीट्स होत असतं आणि ह्या बीटिंग झाल्यामुळं काय होतं की दे क्रिएट्स वॉटर करंट आणि त्यामुळं ते पाणी पुढं सरकवण्याची प्रक्रिया इझिली होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ऑस्क्युलम. इट इज द लार्ज ओपनिंग. जसं या ठिकाणी त्याच्या शरीरावरती हे छोटे छोटे पोर्स आहेत, हे बॉडीच्या वरती आहेत, त्याला आपण ऑस्टिया म्हटलं. आणि त्याच्या जे शरीराच्या सुरुवातीच्या भागाला इथं हा एक मोठा ओपनिंग असतं, ह्याला ह्या ठिकाणी ऑस्क्युलम म्हटलं जातं. इट इज अ लार्ज ओपनिंग अँड दीज ओपनिंग्स आर हेल्प्स फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर और फूड. आणि मेन काम काय आहे ऑस्क्युलमचं तर त्या ठिकाणी दे कॅन हेल्प्स फॉर द वॉटर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवातीला जे काही वॉटर घेतलेलं आहे त्या वॉटरमुळं डायजेशन झालं, सर्क्युलेशन झालं, त्याच्यानंतर रेस्पिरेशन झालं, कारण ऑक्सिजनसुद्धा येत असतो त्या पाण्याबरोबर, किंवा त्याचबरोबर एक्सक्रिशन झालं. आणि हे जे प्रोसेस झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं जे वॉटर आहे ते वॉटर बॉडीमधनं बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया होते ती ह्या ऑस्क्युलममधून होत असते. म्हणजेच या ठिकाणी ही टोटल पूर्ण कॅनल सिस्टीम जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हा ऑस्टिया असेल, स्पॉन्गोसिल्सच्या कोयानोसाइट सेल्स असतील किंवा हा ऑस्क्युलम असेल, हा काय मदत करत असतो त्या प्राण्यामध्ये तर त्या ठिकाणी कॅनल सिस्टीम हेल्प्स फॉर द डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन अँड रिप्रोडक्शन. ओके, नेक्स्ट वन दॅट इज डायजेशन. नेक्स्ट पॉईंट आहे डायजेशन. डायजेशन कसं असतं पोरिफेरामध्ये तर इंट्रासेल्युलर डायजेशन. कारण आपण बघितलं की ह्यांच्यामध्ये कसे आहे ऑर्गनायझेशन सेल्युलर लेवलचं आहे आणि त्यामुळे डायजेशनसुद्धा कसं येणार आहे इंट्रासेल्युलर सेल्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट येतं स्केलेटन. जसं आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत, हातामध्ये वेगळे आहेत, पायामध्ये वेगळे आहेत, म्हणजे हे प्रत्येक वेगवेगळे बोन्स आहेत, तसं ह्या ठिकाणी ह्या पोरिफेरा फायनमधल्या प्राण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे बोन्स असतात. तर त्या बोन्सना आपण इथं स्पिक्युल्स म्हणायचे. त्या बोन्सला काय म्हटलं जातं स्पिक्युल्स अँड ऑर स्पॉन्जिन फायबर्स. म्हणजे ह्या ठिकाणी हे असे बारीक असे हे बारीक वेगवेगळ्या आकाराचे असे धागे किंवा थोडेसे त्या ठिकाणी टणक असे काट्यासारखे स्ट्रक्चर असतं, त्याला स्पिक्युल्स म्हटलं जातं. तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं बघा. फायलम पोरिफेरा. पोरी मीन्स पोअर्स, फेरॉन मीन्स बिअरिंग. पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये जे पॉईंट्स बघितला तो हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहेत, मग त्याच्यामध्ये मराईन वॉटर, काही फ्रेश वॉटर. सिमेट्री जनरली असिमेट्रिकल असतात, काहीच रेडियल सिमेट्री. जर्म्स लेअर डिप्लोब्लास्टिक आहे. सिलोम अपसेंट. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सेल्युलर लेवल आहे. डिस्टिंक्टिव्ह फीचर्स प्रेझेन्स ऑफ कॅनल सिस्टीम. मग त्याच्यामध्ये ओस्टिया, कॅनल्स, स्पॉन्गोसिल्स, ऑस्क्युलम येतं. ओस्टिया मायन्यूट पोअर्स आहेत. कॅनल्स means there is a small openings. Spongocytes cavity, these are having the choanocytes, these are the cells, flagellated cells, and these are helps for the beating of flagella, these are helps for the formation of water, or this beating of flagella creates the water current. Okay, then the total canal system helps for the digestion, respiration, excretion and reproduction. And digestion is intracellular. Skeleton,
स्पिक्युल्स और स्पॉन्जिन फायबर्स. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे रिप्रोडक्शन, ज्याला आपण प्रजनन म्हणतो. आता ह्या ठिकाणी रिप्रोडक्शन 2 प्रकारे आहे, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. असेक्शुअल, सेक्शुअल. असेक्शुअल कशाला म्हणायचं असतं, ज्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही आहे. विदाऊट गॅमेट फॉर्मेशन ज्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये गॅमेट्समुळं फर्टिलायझेशन होतं त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आता पोरीफेरामध्ये काय होतं बघा, बाय फ्रॅगमेंटेशन अँड जेम्युल फॉर्मेशन. कशामुळं होते असेक्शुअल रिप्रोडक्शन? बाय फ्रॅगमेंटेशन अँड जेम्युल फॉर्मेशन. म्हणजे काय, आता असेक्शुअल म्हणजे तुम्हाला कळलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदाऊट गॅमेट्स. मग विदाऊट गॅमेट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल आहे. ह्या ॲनिमल्समध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथं सायकॉन. आता आपल्याला एक्झाम्पल शेवटी लिहायचेच आहेत. सायकॉन, हा सायकॉन असं असतो, खाली सबस्ट्रॅटम असतो त्याला, वरती इथं ह्या ठिकाणी हा मोठा जो ओपनिंग आपण मगाशी बघितला हा ऑस्क्युलम आहे. इथं ऑस्क्युलम आहे. हे वरती छोटे छोटे पोअर्स आहेत, ह्याला आपण ओस्टिया म्हणतो. ही पूर्ण बॉडी आहे आणि हा त्याचा बेस आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी साईडला ह्या ठिकाणी हे छोटंसे एक सायकॉनचा भाग असतो. हा यंग सायकॉन असतो आणि हा यंग सायकॉन जेव्हा ह्यापासून ह्या पॅरेंट्स बॉडीकडून जेव्हा सेपरेट होतो आणि एखाद्या सबस्ट्रॅटमवरती तो अटॅच होतो आणि मग तो काय होत असतो, त्याची वाढ होत असते. म्हणजे हे काय झालं तर हे जेम्युल फॉर्मेशन. ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की दे आर ॲबिलिटी टू रिजनरेशन. दीज ॲनिमल्स हॅव ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. आणि जे फ्रॅगमेंटेशन ही त्याला आपण म्हणतो की एखादं त्याचा पार्ट असेल तर त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय लिहिले बघा, बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. मेल गॅमेट दॅट इज स्पर्म and female gamete that is ova. When they are fertilized, then formation of zygote. हे आपण डिटेल्समध्ये नंतर बघणार आहोत पुढं, पण आपल्याला माहीत आहे हॅप्लॉइड गॅमेट मेल आहे, हॅप्लॉइड गॅमेट फिमेल आहे आणि त्याच्यापासून जेव्हा फर्टिलायझेशन होतं, जेव्हा ह्यांचं मिलन होतं तेव्हा त्याच्यापासून एक डिप्लॉइड सेल तयार होते, त्याला आपण झायगोट म्हणतो. हे आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन इज इंटरनल. जेव्हा ह्या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारे आहे, कधी असेक्शुअल आहे आणि कधी सेक्शुअल आहे. फर्टिलायझेशन इंटरनल म्हटलेलं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन हा झायगोट तयार होतो, इंटरनल बॉडीमध्ये होतो आणि म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, फर्टिलायझेशन इज इंटरनल. डेव्हलपमेंट टेक्स प्लेस थ्रू इनडायरेक्ट लार्वल स्टेज. लार्वल स्टेजसुद्धा तयार होऊ शकतं. म्हणजे अजून वेगवेगळे एक्झाम्पल आहेत ह्याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण हे एक सायकॉनचं बघितलं ज्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आणखी काही एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर यू स्पॉन्जिया, ज्याला बाथ स्पॉन्जसुद्धा म्हटलं जातं, आणि यू प्लेक्टेला, ज्याला व्हेनस फ्लॉवर बास्केट असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या डायग्रॅम्स दिलेले आहेत, काही पिक्चर्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. बघा याच्यामध्ये हा सायकॉन आहे जो तुम्हाला मगाशी पार्ट सांगितलेच. यू स्पॉन्जिया जो त्याच्यामध्ये पोर्ससुद्धा दिसतात आपल्याला. हे स्पॉन्ज, बाथ स्पॉन्ज म्हटलेलं आहे त्याला. आपण आंघोळीचं जसं तो चोथा वापरतो त्या पद्धतीनं दिसतं म्हणून त्याला बाथ स्पॉन्ज असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा यू प्लेक्टेला. अशा पद्धतीने पोरीफेराचे हे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहे जे आपल्याला CET नीटसाठी सुद्धा विचारले जातात. व्हिडिओ 2-3 वेळा बघा, समजावून घ्या, स्वतःच्या नोट्स काढा. ओके, थँक्यू.